जळगावातील भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गणरायाचे 9व्या दिवशी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत विसर्जन केले। या विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, कुटुंब सहभागी झाले होते। नेहमी खाकी वर्दीवर असणारे पोलीस अधिकारी मिरवणुकीत पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून फेटा बांधून सहभागी झालेले पाहायला मिळाले। सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य सीबीडीचे साई एकता मित्र मंडळ करत आहे। त्यांच्या मार्फत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवांचे यंदाचे 42वे वर्ष आहे। तर प्रत्येक वर्षी मंडळामार्फत स्थापना होणारी आकर्षक मूर्ती आणि नेत्रदीपक देखावा हे संपूर्ण शहरवासियांचं आकर्षण ठरलं। मंडळाने मागील 41 वर्षात अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबवून नागरिकांच्या मनात आगळे वेगळे स्थान निर्माण केले। पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान बरेच देखावे साकारले जातात आणि त्यांचं मुख्य कारण असतं भाविकांच्या आकर्षणाचं। सध्या एक ट्रेंड आहे पुणे शहरात, ते म्हणजे बाकीच्या राज्यातले जे मंदिर आणि संस्कृती ते दाखवण्याचा प्रयत्न करतात। अशातच पुण्यातल्या मंडळात वृंदावनची प्रतिकृती साकारण्यात आली। आपल्या लाडक्या कान्हाच्या आयुष्यातले वेगवेगळे आणि महत्त्वाचे क्षण यातून दर्शवले जातात। राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। आपल्या बाप्पाचा देखावा वेगळा असावा असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो। अशातच मुंबईतल्या मालवणी मालाड पश्चिम येथील सुदर्शने परिवारांनाही घरी बाप्पासाठी आकर्षक अशी प्राचीन काल मंदिराची प्रतिकृती साकारली। यावेळी संपूर्ण कुटुंबाने बाप्पाची मनोभावे सेवा केली। तर मूर्तिकार शार्दूल सावंत यांनी साकारलेल्या मूर्तीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थान येथे गणेश उत्सवानिमित्त श्री सिद्धी महागणपतीचं देवस्थान येथे भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। गणेशाच्या मूर्ती ही तब्बल 31 फूट उंचीची आहे। 374 टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली। 100 टन एवढे या मूर्तीचं वजन आहे। तसेच या मूर्तीच्या आजूबाजूला 15 फूट उंचीच्या रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती सुद्धा आहेत। या गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। संपूर्ण देशात गणेश उत्सव हा साजरा केला जात आहे। आपण आहोत जळगाव शहरातील पाळधी या गावात। पाळधी या गावात सिद्धिविनायक गणपतीचं मोठं भव्य मंदिर आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य असं की देशातलं हे पहिलं मंदिर असं आहे की 5 एकरमध्ये हे परिसरामध्ये या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे। जवळपास 374 टनच्या एका शिडेमध्ये बनवलेला हा 100 टन वजनाचा गणपती पाहायला मिळत आहे। या गणपतीची जी उंची आहे ती जवळपास 31 फूट असून 15 फूट उंच रिद्धी सिद्धी मूर्त्या देखील या मंदिराच्या गणपतीच्या आजूबाजूला ठेवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 125 फूट उंच शिखरावर 9 फूट उंचीची कळस या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आणि आपण पाहत आहोत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। आपल्या सोबत या मंदिराचे जे पुजारी आहेत ते देखील जुळलेले आहेत। आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगणार या गणपती बाप्पाची पूजा कशा पद्धतीने केली जाते? रोज सकाळी उठून अभिषेक होतो। महागणपतीचा छोट्या गणपतीचा रोज अभिषेक होतो। देवाला वस्त्र नेसवले जाते, गंध वगैरे लावले जाते। त्यानंतर सकाळी भाविकांची गर्दी होते, भाविक दर्शनासाठी येतात। गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वत्र बघू शकतात एक आनंदाचं वातावरण आहे आणि अशा ठिकाणी सर्व भाविक आता दर्शनासाठी येत आहे। ही खरोखरच एक फार आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेश मंडळ यांनी वटसावित्रीचा देखावा सादर केलाय। त्यामधूनच वडाच्या झाडाचे महत्त्व सांगण्याचा सामाजिक प्रबोधन करणारा देखावा सादर केला। महाराष्ट्रामधून या देखाव्याचं कौतुक होतं।
44 वर्ष वडिलांच्या पाठी मी आहे. त्यानंतर तुकाराम गणपतीच्या मागे त्यांचा मुलगा दत्ता तुकाराम आता उपाध्यक्ष आहे. असा आम्ही आज 44 वर्ष करतोय आणि दरवर्षी विविध चलचित्र आम्ही देखावे करतो. दहीहंडी झाला, वटसावित्री झाला, असे बरेच झाले आणि जवळजवळ 10 ते 12 वेळा आम्ही जिल्ह्याचं पहिलं पारितोषिक आम्ही घेतलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका सर्वधर्मीय आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरतीत घुगुस शहरातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध धर्माच्या धर्मगुरूंनी सामील होत गणपती बाप्पाची आरती केली. जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं समाजात धार्मिक संदेश देण्याच्या उद्देशाने या सर्वधर्मीय आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या देशामध्ये साऱ्या जातीचे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध आम्ही सर्व बांधव गुण्यागोविंदाने राहतो. मग गणेश चतुर्थीच्या या गणेशोत्सवाच्या पर्वावर घुगुस, त्याला आम्ही मिनी हिंदुस्थान म्हणतो, या शहरामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत या देशातल्या प्रत्येक राज्यातले बांधव हे घुगुस शहरामध्ये राहतात. आणि आमच्या या ठिकाणी आमच्या गणेश मंडळाच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षापासून आम्ही सर्व धर्मियांच्या माध्यमातून महाआरती करतो. या माध्यमातून संपूर्ण देशाला आम्ही एक संदेश देतो की शेवटी ईश्वर एकच आहे. आपण त्याचे अनेक स्वरूप केले आहे, पण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि प्रत्येक धर्माचं रक्त हे लालच आहे. आणि एक समानतेचा, एकतेचा संदेश या गणेशोत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. गणेशोत्सवातील देखाव्यातून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संदेश देण्यात येत आहे. महाड येथील काकरतळे तरुण उत्साही मंडळ दरवर्षी देखावे सादर करतात. कोकणात पावसाचं प्रमाण सर्वाधिक असतानाही फेब्रुवारी मार्च महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा या काही गावांना सोसावे लागतात. याच पार्श्वभूमीवर या मंडळाने पावसाचं पाणी साठवून पुन्हा वापर करू शकतो याचा देखावा साकारला. या सामाजिक देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या महाडमध्ये गणरायाच्या स्थापनेची आणि सार्वजनिक गणेश उत्सवाची देखील परंपरा जपली जाते. त्याच महाड शहरातल्या काकरतळे येथील तरुण उत्साही मंडळाने एक सामाजिक संदेश देणारा देखावा साकारलाय. आपण पाहणार आहोत नेमका काय देखावा आहे. हे जे आपण देखावा पाहताय या ठिकाणी हुबेहूब एक वस्ती उभारलेली आहे, ज्याच्यामध्ये तुमचे बंगलो असतील, बैठी घरं असतील, त्याचबरोबर उंच इमारती असतील, ह्या साकारण्यात आलेल्या आहेत. बगीचा देखील साकारण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती ढग दाखवण्यात आलेला आहे. हा देखावा कशा पद्धतीने साकारलेला आहे हे मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला सांगणारच आहेत. मात्र हा देखावा काय संदेश देतोय, तर हा देखावा हा संदेश देतोय की कोकणामध्ये पावसाचं प्रमाण मुबलक आहे, किंबहुना कोकणामध्येच पाऊस जास्त होतो. मात्र तरीही कोकणामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. ही का, तर या कोकणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं भूगर्भात जी साठवण व्हायला पाहिजे ती व्यवस्थित माणसाकडनं केली जात नाही. आणि ती माणसाने जर का व्यवस्थित केली, त्यासाठी पनलीचा वापर केला, छतावर पडणारं पाणी आहे ते भूगर्भात जावं यासाठी जर व्यवस्था केली तर त्यातून आपल्याला पाझर तलाव निर्माण करताना येतात, विहिरी करताना येतात आणि बोरवेलला सुद्धा हा पाणी साठवून आपण ठेवू शकतो. या सुंदर देखाव्यासोबतच या मंडळाने अत्यंत देखणी अशी गणरायाची मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे. उत्साही तरुण मित्र मंडळाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता लोकशाही सोबत आहेत. या देखाव्यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. जो देखावा साकारलेला आहे, काय सामाजिक संदेश यातून तुम्हाला द्यायचा आहे? या देखाव्यातून आपण असं दाखवतोय की छतावर पडणारं पावसाचं पाणी आहे त्याचं नियोजन करून विहीर व बोरवेल पुनर्भरण कसे करावे हे आपण याच्यामध्ये दाखवलं आहे, की जेणेकरून आपल्या भूगर्भातील जी पाण्याची पातळी आहे ती जास्तीत जास्त कशी वाढेल हा आम्ही यातून संदेश आपल्या सर्व जनतेपर्यंत आम्ही दिला आहे. एकूणच पावसाचंच पाणी आहे जे निसर्गाने दिलेलं आहे, तेच पाणी तुमच्यापर्यंत येतोय आणि जे वाया जातोय ते भूगर्भापर्यंत कसं जाईल आणि त्याचे त्या साठवणमध्ये वाढ कशी होईल हा संदेश या मंडळाने फार उत्तमरित्या या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील टोकाई देवी गडावर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. कुरुंदेतील गावकऱ्यांनी व तरुणांनी झाडांचे महत्त्व जाणून वृक्षामध्ये गणपती बाप्पा साकारलाय. बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून एक रोपटे दिले जात असून वृक्षारोपणाचं आवाहन केले जात आहे.
त्यामुळे झाडे देणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख निर्माण झाली. कदंबाच्या झाडामध्ये आम्ही गणपतीची मूर्ती साकारली होती. तिसरं पुन्हा कडुलिंबाच्या झाडामध्ये आम्ही मूर्ती साकारली होती. आणि यावर्षी वडाच्या झाडाखाली नारळाच्या पाला पाचोळा, नारळाची फांदी, नारळाची दोरी यापासून आम्ही मूर्ती साकारलेली आहे. ही पूर्ण मूर्ती पर्यावरणपूरक आहे आणि याच्यातून एक सामाजिक संदेश जावा यासाठी प्रत्येक भक्ताकडून आम्ही रोप वाहण्याचं आम्ही आवाहन करतो. आणि रोप नाही वाहिले तर त्यांना प्रसाद म्हणून रोपच देतो आणि ते रोप इथं लावायची विनंती करतो. इथं जर नाही लावलं तर त्यांना शेतात लावण्याची विनंती करतो. असं करत आम्ही प्रत्येक भाविकाला एक रोप देत असतो प्रसाद म्हणून. आणि त्यातून हा पर्यावरणपूरक संदेश देण्याचं काम सह्याद्री देवराई टोकाईकडे करत असते. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी यवतमाळमधील वणी शहरातील गणपती मंडळाने लाडक्या बहीण योजनेचा देखावा साकारला. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि कटआउट लावून योजनेचा प्रचार प्रसार करण्यात येतो. भिवंडी शहरात पश्चिम बंगाल येथील इस्कॉन चंद्रोदय मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय. धामणकर नाका मित्र मंडळाचे आणि स्वाभिमान सेवा संस्था यांच्या माध्यमातून हा देखावा साकारलाय. या मंदिराची उंची 120 फूट तर मंदिराच्या गाभाऱ्यात बाप्पा विराजमान आहे. या बाप्पा चरणी अर्पण 80 किलो चांदीच्या चरण वरदहस्त, मूषक, गदा, मुकुट यांचे आभूषण बाप्पास परिधान करण्यात आले. हे पाहण्यासाठी ठाणे, कल्याण, मुंबईसह इतर भागातून अनेक भाविकांनी गर्दी केली. इंदापूर शहरातील 40हून अधिक गणेश मंडळाची माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी या आरतीच्या दरम्यान स्वतः भरणे यांनी बुलेटची सवारी करून आनंद लुटलाय. सध्या भरणे यांच्या बुलेट स्वारीची चर्चा पंचक्रोशीत रंगली. दरवर्षीप्रमाणे बोरिवली पूर्व येथे मानाचा गणपती सुदामनगरचा या नावाने प्रसिद्ध असलेल्या गणपतीस अनेक भाविक भेट देतात. मंडळाचे अंदाजे 44 वर्ष आहे. मंडळातील श्री राजू माने आणि श्री अमित परब यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी काचकाम करून आकर्षक शीशमहाल असा देखावा उभारण्यात आला. उभारलेल्या भिंतीवर श्री समीर सकपाळ आणि त्यांच्या पत्नी सौ दीपिका सकपाळ यांच्या कुटुंबाने रात्रंदिवस मेहनत घेऊन 3 दिवसात हा सदर देखावा तयार केला. सातारा शहरात आज सोमवारी आणि मंगळवारी 2 दिवस सुरू होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात. विसर्जन मिरवणूक ठिकाणी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी खास खबरदारी घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवले यांनी आज सोमवारी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता राजवाड येथे बंदोबस्ताची पाहणी करताना सांगितलंय. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मिरवणुका सुरळीत पार पाडाव्या याची खबरदारी घेण्यात आली असल्याचं नवले यांनी सांगितलं. या ठिकाणी मोती चौक येथे आम्ही आता शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील जे काही विसर्जन अनुषंगाने आणि मिरवणूक अनुषंगाने बंदोबस्त लावलेला आहे त्याचं नुकतंच ब्रीफिंग केलेलं आहे. सर्वांना आपल्या कर्तव्याची स्पष्ट कल्पना दिलेली आहे. आणि या काळामध्ये या मोती चौकामध्ये थोडासा प्रेशर पॉईंट आहे. या ठिकाणी आमचा बऱ्यापैकी बंदोबस्त आम्ही लावलेला आहे आणि भाविकांची गैरसोय होऊ नये आणि जे काही मिरवणूक मंडळं असतील ते या ठिकाणाहून व्यवस्थितरित्या विसर्जन तलावाकडे जावीत याकरता आम्ही आमच्या बंदोबस्ताची बरीचशी डिप्लॉयमेंट या ठिकाणी केलेली आहे. तसेच आम्ही इतर मार्गाची पण पाहणी करून घेतलेली आहे आणि कुठल्याही पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा येणार नाही आणि या काळामध्ये वाहतूक सुरळीत राहील याला प्राधान्य देऊन आम्ही सदरचा बंदोबस्त या ठिकाणी वाटप केलेला आहे. सातारा शहरात आजपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. शेती चौक येथील प्रकाश मंडळाच्या गणपतीची मिरवणुकीची सुरुवात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आली. सातारच्या सलग 2 दिवस विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. त्यानुसार आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास प्रकाश मंडळाची सहवाग विसर्जन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत विविध मान्यवर उपस्थित होते. सातारा शहरातील जवळपास 30% होऊन अधिक मंडळाची विसर्जन मिरवणूक आज निघाली आहे. तर उद्या मिरवणुकीचा मुख्य दिवशी शहरातील प्रमुख मंडळाने गणपतीची विसर्जन मिळून निघणार आहे.
यासाठी नगरपालिका पोलीस प्रशासन यांची पूर्ण तयारी झाली असल्याचं प्रशासनाच्या वतीने आता सांगण्यात आलं. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित आज मिरवणुकीला शुभारंभ झालेला आहे. सातारा शहरातील ही प्रथम मानाची मिरवणूक ही आज निघालेली आहे. यानंतर इतर मिरवणुकीचा शुभारंभ होतो आणि मिरवणुकीला सुरुवात होते. मला सगळ्यांना विनंती करायची आहे, सर्व गणेश भक्तांना व मंडळांना, की मर्यादित शासनाच्या नियमानुसार जसं प्रकाश मंडळ चांगल्या प्रकारे मिरवणूक करते आणि लोकांना बघण्यासाठी करते, त्याचप्रमाणे आपण सुद्धा मिरवणूक ही चांगल्या प्रकारे काढा. उल्हासनगरमध्ये मराठा मित्रमंडळाने शिवकालीन परिस्थितीचा हुबेहूब देखावा साकारलाय. या देखाव्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या राज्यात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भिकाजी गुजरांना केलेल्या शिक्षेचा देखावा साकारण्यात आला. महिलांवर अत्याचार करणाऱ्या चौरंगासारखी शिक्षा शिवकाळात केली जायची. सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर देखील जाब बसला पाहिजे, हा संदेश या देखाव्यातून देण्यात आला. शिवाजी महाराजांनी एक शिक्षा दिली होती पाटील गुजर यांना. त्यांचा चौरंग केला होता. ही शिक्षा त्यांनी बलात्कार केला होता हे त्यासाठी दिली होती. तसंच आमचं एक हे मेसेज समाजाला मेसेज आहे की असे गुन्हे होतात, असे प्रकार होतात, हे झाले नाही पाहिजे. आणि झाले तर तात्काळ त्याला अशी शिक्षा काहीतरी दिली पाहिजे. त्याच्याने त्यांना जाब बसेल आणि याच्या पुढे अशी घटना कधीच घडणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.